So just now I have told you the part which we are now considering will be of use to find especially alpha key. Okay, resistance is a measure of what we can say obstruction, adhala, hurdles to the flow of current. Resistance is measure of hurdle or obstruction to the flow of current. Current is flow of electrons is electricity. Okay, so flow of electrons is electricity. To that, what is the hurdle? Which are the factors? Obstruction. Okay, so a conductor resistance is directly proportional to the length of the conductor. And inversely proportional to the area of cross section of the conductor. एकत्रच लिहितो मी ते सगळं. म्हणजे resistance R is symbol of resistance. Resistance R is directly proportional to the length of the conductor and inversely proportional to the area of cross section of the conductor. म्हणजेच आता माझ्याकडे काही छोटी वायर इथं सापडला रॉड, असं काही कंडक्टरला आपण हा वापरत नाही, पण व्हेरी व्हेरी हाय व्होल्टेज इफ इट इज देअर तर याच्यातून पण करंट पास होईल इकडे लावलं तर लेंथ ऑफ द कंडक्टर समजा इकडे वायर लावून मध्ये काहीतरी लावणार आहे आपण, तर लेंथ ऑफ द कंडक्टर म्हटल्यानंतर मग इथं ॲटम्स आहेत, ॲटम्स म्हणजे मग न्यूक्लियस आहेत आणि त्याच्या आउटरमोस्ट शेलमधले फ्री इलेक्ट्रॉन्स मेटलमधले. तर लेंथ ऑफ द कंडक्टर असेल तर ते मधले जे कर्नल्स मेटॅलिक बॉन्ड थिअरीमध्ये म्हटलं किंवा आपण आता कॅशन्स म्हणूया. ओके, तर एफ ई आणि त्याचे आउटरमोस्ट शेलमधले फ्री इलेक्ट्रॉन्स, तर ते सोडून उरलेले कॅशन्स म्हणजे कर्नल्स म्हटलं या थिअरीमध्ये, तर ते तेवढी मध्ये त्यांची संख्या जास्त, तेवढं रेझिस्टन्स जास्त, फ्लो ऑफ करंटला विरोध, हर्डल्स जास्त. आणि हे जर लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याच्याऐवजी आणखी मोठा असेल आणि तेवढाच करंट फ्लो होत असेल, ह्याच्या दुप्पट असेल समजा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तर तेवढ्याच पोटेन्शियलला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल टू फ्लो ती संख्या जास्त असेल आणि त्यामुळे लेंथला रेझिस्टन्स, ओके, ऑब्स्ट्रक्शन, साध्या भाषेत विरोध म्हणूया करंट फ्लोला, तो लेंथ जास्त तर आर जास्त. ओके, तर हे बाजूला ठेवतो, हे काय कुणाला मारायला वगैरे ठेवलेलं नाही यासाठी, असू दे. ओके, सो लेंथ इफ इट इज मोर रेझिस्टन्स विल बी मोर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इफ इट इज मोर रेझिस्टन्स विल बी लेस. ओके, तर असं जर आहे तर याचा अर्थ रेझिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L upon A. तर इफ इट इज प्रोपोर्शनल देन देर शुड बी सम प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट R इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तो रो घेतला आहे. रो लिहिण्याची पद्धती असतात, असं पी सारखं थोडं लिहितात, म्हणजे पी नाही त्याच्यासारखं थोडासा वेगळा लिहितो मी. ओके, लक्षात यायला, इंटू L upon A. मग हा रो, ओके, रो, दिस इज स्पेसिफिक रेझिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स बेसिकली. इक्वेशन तयार झालं. ओके, त्या कंडक्टरसाठी. त्यात मग प्रोपोर्शनल टू L upon A आहे, तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काहीतरी असणार, त्याला रो म्हटले आपण. तर तो स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणजे आता बघा ना, स्पेसिफिक रेझिस्टन्स एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटसाठी तशी पद्धत आपली ठरलेलीच आहे. तर समजा L इक्वल टू, नाही का, इथंच आता बघा ना, L इक्वल टू 1, आता SI युनिटमध्ये असेल तर मीटरमध्ये घेणार आपण, CGS असेल तर सेंटीमीटरमध्ये घेणार. L इक्वल टू 1 मीटर आणि A इक्वल टू 1 स्क्वेअर मीटर, किंवा CGS असेल तर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, बघा, आणि रेझिस्टन्स आरचं युनिट ओहम. ओके, ओहम सिम्बॉल असा आहे, OHM, ओहम. आणि मग त्यावेळेला जेव्हा लेंथ, मगाशी मी जसं दाखवलं, लेंथ 1 मीटर असेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 स्क्वेअर मीटर, थिअरॉटिकली विचार करायचा, तर जे रेझिस्टन्स त्यावेळेला असेल, त्यावेळेला, ओके, फॉर दिस लेंथ 1
मीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 स्क्वेअर मीटर SI युनिटमध्ये घेतो आहे म्हणून, तर त्यावेळेला R इज इक्वल टू रो इंटू 1, म्हणजे R इज इक्वल टू रो. याचा अर्थ रो स्पेसिफिक रेजिस्टन्सची डेफिनेशन झाली. इट इज द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर फॉर युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. समजलं का? आणि मग रोचं युनिट, तसं पण आपण रोचं युनिट बघा ना, आता हे ओम म्हटलं याचं युनिट नाही का, तर नाही का आरचं मी इथं पुन्हा लिहितो, R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. मग याचा ओहम युनिट हे सिम्बॉल ओहम, आणि हे मीटर SI युनिटमध्ये, तुम्ही सेंटीमीटरमध्ये मग घरी करा होमवर्क. आणि हा मीटर स्क्वेअर, याचा अर्थ मग मीटर आणि मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर मीटर गेट कॅन्सल, इकडचा मीटर हा इकडे आला की A अपॉन, म्हणजेच रो इज इक्वल टू बघा R इंटू A अपॉन L, आणि मग त्याचे युनिट ओहम इंटू एरिया स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर SI युनिटमध्ये घेतो आहे म्हणून. आणि हा मीटर म्हणजेच रोचं युनिट काय येणार बरं, ओहम मीटर. काय येणार, ओहम मीटर. रोचं युनिट, रोचं स्पेसिफिक रेजिस्टन्स, त्याचं युनिट ओहम मीटर. ओके, मी परत लिहितो व्यवस्थित, ओहम मीटर किंवा ओहम इंटू मीटर असं लिहितात. ओके, तर हे एक आपल्याला माहीत असावं. रेजिस्टन्स बेसिकली, आणि रेजिस्टन्सवरून आला आपला स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक ठरलं ना आपलं की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 स्क्वेअर सेंटीमीटर आणि लेंथ 1 मीटर. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरमध्ये, तर त्यावेळेला इथं ओहम सेंटीमीटर येणार रोचं युनिट. ओके, ज्या युनिटमध्ये घेतलं त्याप्रमाणे सगळेच त्याप्रमाणे युनिटमध्ये घेऊन सोडवायचं असतं. न्यूमेरिकल्स आणि MCQजमध्ये आणखी याची चर्चा होईल. आता थोडे थिओरिटिकल आपण बॅकग्राऊंड बघूया. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा रेजिस्टन्सच्या पूर्ण उलटं, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कॅपिटल G इज इक्वल टू 1 अपॉन इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. दॅट्स ऑल. जे काही हर्डल्स आहेत त्याच्या उलटं कंडक्टन्स नाही का, हे असं झालं. आणि मग आता पहिली गोष्ट ही, आणि मग रेजिस्टन्स तर आम्ही युनिट आपण ओहम वापरतो नाही का, म्हणजे याचं जीचं युनिट ओहम रेस टू -1 असं तरी लिहितात, किंवा सिम्बॉल असं लिहितात. दोन्हीपैकी एक, दोन्ही बरोबर आहे. ओके, मग तोपर्यंत आपण R हे सगळं असं काढून ठेवलं होतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे G इज इक्वल टू 1 अपॉन नाही का, म्हणजे काय आलं बघा, रो इंटू L अपॉन A असंच भरलं आहे असं. म्हणजेच काय होणार बघा बरं, तर G इज इक्वल टू A अपॉन रो इंटू L नाही का, असं झालं ते. आणि आपण आता रोची डेफिनेशन बघितली होती, आणि आता हे आलं इथं G इज इक्वल टू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. पण इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ते रेजिस्टन्स. आता हे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जास्त केव्हा असेल, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. इथं असं सरळ दिसतं आहे. ओके, कारण कंडक्टन्स हे रेजिस्टन्सच्या पूर्ण उलटं. रेजिस्टन्स म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला ऑब्स्ट्रक्शन म्हटलं आहे. ओके, आणि कंडक्टन्स म्हणजे ॲक्च्युली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती चांगला जास्त वगैरे. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हे असं झालं इथं. मग आता इथं SI युनिट किंवा CGS कुठलं ते एक भरा, कुठलंही भरा. मग आपण SI युनिटमध्ये पहिल्यांदा भरत असतो. मग G इज इक्वल टू नाही का, मी पुन्हा एकदा लिहितो इथं, G इज इक्वल टू नाही का, युनिटच्या सोयीसाठी पुन्हा एकदा लिहितो, रो इंटू L, आणि मग हे मीटर स्क्वेअर, हे मीटर, आणि रोचं युनिट आपण आता इथंच काढलं होतं. आता जर रोचं युनिट R इंटू A अपॉन L म्हणजेच ओहम मीटर काढलं होतं आपण नाही का. जे काढलं होतं ते समजून घेतलं आणि पुढं केलं की लक्षात राहतं. ओहम इंटू मीटर नाही का, आणि ओहम इंटू मीटर. मग याचा अर्थ बघा, मीटर इंटू मीटर स्क्वेअर हे कॅन्सल होतात. आणि मग रोचं युनिट आणि Lचं युनिट, Aचं युनिट हे सगळे इथं घेतले, तर Gचं युनिट काय येणार, तर ओहम रेस टू -1 साहजिक आहे. किंवा मग लिहिताना ओहम रेस टू -1 असंही लिहितात, किंवा यालाच
MHO असंही लिहितात, किंवा सिमन्स किंवा कॅपिटल S असं लिहितात. सिम्बॉल वेगवेगळे आहेत. पहिल्यांदा एक कुठलं ते सवय करून घ्या. सायमन्स ॲक्च्युली हा जीचं युनिट आलं. आता मुद्दा याच्यामध्ये पुन्हा असा आहे, G इज इक्वल टू 1/ρ हा स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे त्या कंडक्टरसाठी, इंटू A/L लेंथ L व्यवस्थित लिहितो L. आता याचाच अर्थ हे जर फिक्स झालं की युनिट असेल तेव्हा G इज इक्वल टू म्हणजेच 1/ρ त्यावेळेला, तर तो 1/ρ हा काय झाला, स्पेसिफिक कंडक्टन्स झाला. म्हणजे मग 1/ρला काय केलेलं आहे, 1/ρ स्पेसिफिक रेजिस्टन्ससाठी ρ वापरलेलं असल्यामुळं त्याला नवीन युनिट कप्पा असं लिहिलेलं आहे. काही वेळेला सोयीसाठी कॅपिटल K इक्विलिब्रियम कॉन्स्टंट गोंधळ नाही व्हावा म्हणून मी असं लिहित असतो. ठीक आहे, मुद्दा काय, कप्पा ठीक आहे असं लिहितात. मी थोडंसं मुद्दाम हा असं लांब करायची पद्धत, ठीक आहे, सहज सांगितलं तुम्हाला मी प्रॅक्टिस करताना, चर्चा करताना. तर म्हणजेच मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स तिकडे रेजिस्टन्स झाला. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कप्पा, ओके, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कप्पा इंटू A/L झालं. मग रोचं युनिट आहे त्याच्या रिव्हर्स युनिट, इन्व्हर्स म्हणजे कप्पाचं युनिट येणार. याचा अर्थ कप्पा इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, कप्पा इज इक्वल टू दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 1 मीटर स्क्वेअर अँड लेंथ इज 1 मीटर. SI सिस्टीममध्ये, CS सिस्टीममध्ये स्क्वेअर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर असं होणार. तर ह्या गोष्टी इथंपर्यंत आपल्याला आलेल्या आहेत. ओके, म्हणजेच कप्पाची डेफिनेशन असा K सारखा आहे, तो K नव्हे. कप्पाची डेफिनेशन काय आहे बरं, तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे स्पेसिफिक, म्हणजे त्याला त्याप्रमाणे स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणलेलं आहे. स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणलेलं आहे म्हणजे काय बरं, कंडक्टन्स वेन दिस A and L एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड लेंथ ऑफ द कंडक्टर इज युनिटी आणि त्यावेळेला जो कंडक्टन्स असेल तो स्पेसिफिक कंडक्टन्स असा झाला. तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर. म्हणजेच थोडक्यात काय बरं, कप्पा इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, पुन्हा रिपीट करतो, कप्पा इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 1 स्क्वेअर सेंटीमीटर अँड लेंथ इज 1 सेंटीमीटर. सेंटीमीटरच्या भाषेत बोललो तर, किंवा मीटरच्या भाषेत, कुठल्याही एका भाषेत बोलायचं. तर कप्पा इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वेन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 1 स्क्वेअर सेंटीमीटर अँड लेंथ इज 1 सेंटीमीटर. याचा अर्थ आता 1 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया आणि 1 सेंटीमीटर लेंथ असेल तर 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम होणार ना ते. याचा अर्थ कप्पा इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, नवीन डेफिनेशन मिळाली. कप्पा इज हे फार महत्त्वाचं आहे नाही का. कप्पा इज दॅट म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स. कप्पा इज नथिंग बट दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स when 1 centimeter square is the volume of conductor, म्हणजे स्पेशली हे केव्हा उपयोगाला येतं, जेव्हा आपण कंडक्टर म्हणून आपण मेटल रॉड किंवा वायरचा विचार न करता काही वेळेला इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन भरलं असेल त्या कंटेनरमध्ये, तर त्यावेळेला ते जास्त सोयीचं पडतं. तर हे जे आपण एकदा एक सुरुवात व्यवस्थित केली, याच्यावरून रो कसा समजून घेतला, हे युनिट असताना मग त्याचं युनिट, मग इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणजे त्याच्या उलटं, रिव्हर्स, इनव्हर्स. मग आर केलेला असतो तो आर इथं भरला आणि आर भरल्यानंतर मग आपल्याला या फॉर्ममध्ये आलं. मग हे युनिट असेल ए आणि एल, जर जेव्हा युनिट असेल त्यावेळेला आपोआपच जो 1/ρ येणार, म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स मिळणार आपल्याला. स्पेसिफिक कंडक्टन्स इज इक्वल टू 1/ρ. मग रोचं युनिट काय आहे त्याप्रमाणे 1/ρ म्हणजे कप्पाचं युनिट मिळणार. आणि कप्पाचा अर्थ काय तर एकूण समजलं आपल्याला. मग इथं भरलं ते मी 1/ρच्या जागी कप्पा भरला, तर कप्पा म्हणजे इट इज दॅट स्पेसिफिक कप्पा, स्पेसिफिक कंडक्टन्स, इट इज दॅट स्पेसिफिक कंडक्टन्स, इट इज दॅट कंडक्टन्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स फॉर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड युनिट लेंथ. म्हणजेच जेव्हा आपण सोल्युशन भरून करणार तेव्हा 1 स्क्वेअर सेंटीमीटर युनिट व्हॉल्यूम ऑफ दी कंडक्टर
असा त्याचा अर्थ आहे. इथंपर्यंत आलो. इथंपर्यंतच्या ह्या सोप्या गोष्टी केल्या किंवा पुढचं आणखी डिस्कस करायला बरं पडतं. येस, बघा, वी स्टार्टेड फर्स्ट विथ रेजिस्टन्स, अँड रेजिस्टन्स इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स इंटू L/A. त्याच्यावरून इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, इट इज रिव्हर्स ऑफ रेजिस्टन्स, ओके, G इज इक्वल टू 1/R. आणि त्याच्यावरून मग असं झालं. आणि मग याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू 1/ρ इंटू A/L, ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. आणि 1/ρ कप्पा, ओके. काही वेळेला सोयीसाठी लिहिताना गडबडीत असं लिहितो, ते गोंधळ होऊ नये म्हणून. ठीक आहे, 1/ρ इज इक्वल टू कप्पा. मग रोजचं युनिट मग अशी बघितलं त्याप्रमाणे कप्पाचं युनिट इन्व्हर्स होणार, तो मुद्दा झाला. तर कप्पाचे अर्थ काय, नाही का, कप्पाचे अर्थ काय? इट इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, इट इज दॅट इलेक्ट्रिकल कंडक्टन्स फॉर, मग समजा सोल्युशनच्या फॉर्ममध्ये आपण अभ्यास करणार असो, कंडक्टर घेतला, सोल्युशनच्या फॉर्ममध्ये करणार. समजा एखादा कंटेनर आहे आपल्याकडे आणि इथं मेटॅलिक कोणतरी इलेक्ट्रोड्स आहे, तिकडं हा कंटेनर आहे आणि इकडं बाकीचं ग्लास इलेक्ट्रोड वगैरे आहे. हा कंटेनर मेटल, ओके, कंटेनर आहे. मग 1 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ह्या कंडक्टरचा, हा इलेक्ट्रोडचा 1 स्क्वेअर सेंटीमीटर. कळलं का? बघा, हा इकडं कोणतरी मेटल आहे, इथं मेटॅलिक प्लेट आहे आणि इकडं नॉन इन्सुलेटर कोणतरी असा हा कंडक्टर आहे. आणि हे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल आणि लेंथ जर 1 सेंटीमीटर असेल किंवा SI युनिटमध्ये 1 मीटर आणखी 1 मीटर स्क्वेअर, दोन्हीपैकी एका वेळेला एक अभ्यास करत घ्यायचं. आणि याच्यामध्ये सोल्युशन आहे, सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट ऑफकोर्स कोणतरी. मग तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असू दे, वीक इलेक्ट्रोलाइट असतो. इलेक्ट्रोलाइट त्या इलेक्ट्रोलाइटचं ते येणार कंडक्शन. स्ट्रॉंग असेल तर मोर आयन्स मोर कंडक्शन. वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर लेस आयन्स, त्या टेम्परेचरला त्या कॉन्सन्ट्रेशनला नेचर त्याचा स्वतःचा किती डिसोसिएट होतात त्याप्रमाणे सोल्युशन त्याच्यामध्ये असेल. तर सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट, तर कप्पा इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ a solution which has area of cross section 1 centimeter square and length 1 centimeter container. म्हणजेच कप्पा is the electrical conductance of electrolytic solution of 1 centimeter cube electrolytic solution. SI युनिटमध्ये 1 मीटर क्यूब, दॅट्स ऑल. म्हणजे ते 1 सेंटीमीटर क्यूब ज्याचं काय कॉन्सन्ट्रेशन असेल ते असेल, जे सोल्युशन असेल, ते ॲसिटिक ॲसिडचं ॲक्वा सोल्युशन असेल, HClचं ॲक्वा सोल्युशन असेल, ॲक्वा सोल्युशन ऑफ NaCl असेल, कप्पा. तर इट इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. केव्हा बरं? सोल्युशनसाठी. आता हेच आपण कंडक्टरसाठी बोललो. आता एखादा असं सोल्युशन असेल, कंटेनरमध्ये सोल्युशन भरलं आहे, तर हे जर 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन असेल, म्हणजेच मग 1 स्क्वेअर सेंटीमीटर ते इलेक्ट्रोडची एरिया आणि 1 सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन द 2 इलेक्ट्रोड्स असं असेल, तर ॲटोमॅटिकली आत द सोल्युशन इनसाइड विल बी 1 सेंटीमीटर क्यूब. SI युनिटमध्ये 1 मीटर क्यूब झालं असतं, म्हणजे हे 1 मीटर आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर. तर कुठलं ते एका वेळेला एक बोललं, त्याच्यावरून दुसऱ्याचं समजतं. तर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन विच इज 1 सेंटीमीटर क्यूब, तर त्याला आपण कप्पा ऑफ दॅट सोल्युशन, ओके, अंडर दोज कंडिशन्स. असं झालं. मोलार कंडक्टन्स हा आणखी एक टर्मिनॉलॉजी. पहिलं हे समजून घ्यायचं. त्याच्यासाठी सोल्युशनसाठी आपण हे डोळ्यासमोर आणा, कंटेनर, त्याच्यामध्ये सोल्युशन भरलं आहे, कशाचे असेल, ॲसिटिक ॲसिडचं सोल्युशन आहे, NaClचं सोल्युशन आहे, ओके, किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन घ्या, जे सोल्युशन असेल, 1 सेंटीमीटर क्यूब 1 ml म्हणजे 1 cc इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब. त्याचा जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स येईल 1 सेंटीमीटर क्यूबचा, त्याला कप्पा म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स, ओके, त्याला आपण स्पेसिफिक कंडक्टन्स. मग एखादा क्वेश्चन किंवा न्यूमेरिकलमध्ये जेव्हा स्पेसिफिक कंडक्टन्स तुम्हाला एखाद्या सोल्युशनचा दिलेला आहे, म्हणजे तो वेन द सोल्युशन, इफ द सोल्युशन वेअर टेकर युनिट टू व्हॉल्यूम, म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब असेल, 1 cc 1 ml असेल,
किंवा SI युनिटमध्ये 1 मीटर क्यूब असेल, कुठलं तर एक चर्चेत घेऊया, समजून घेतलं की दोन्ही वापरायचं. मग इथं मी सेंटीमीटरच्या भाषेत लिहिलं आहे 1 सेंटीमीटर क्यूब 1 cc 1 ml सोल्युशन, ते घेतलं आणि त्याचं जे काही इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल दॅट विल बी दी स्पेसिफिक कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स वेगळा आहे. मोलार कंडक्टन्स काय आहे बघा, समजून घ्यायची गोष्ट आहे, ते समजून घ्या पहिला, मग हे. आणि म्हणून ते डोळ्यासमोर चित्र पाहिजे. एखादं सोल्युशन बनवलं आहे, मग तो कुठला तरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल, वीक इलेक्ट्रोलाइट असेल, आणि असं एखादं कंटेनर समोर आणा 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब युनिट व्हॉल्यूम असताना त्याचं काय येणार कंडक्टन्स, दॅट विल बी दी स्पेसिफिक कंडक्टन्स कप्पा ऑफ दॅट सोल्युशन. ओके, येस. मोलार कंडक्टन्स, इट इज द कंडक्टन्स म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, ऑफ अ सोल्युशन. कसलं सोल्युशन? कंटेनिंग, आता सोल्युशनमधले जे काही फ्री आयन्स असतील त्याच्यामुळेच असणार ते कंडक्टन्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील तर ऑलमोस्ट ऑल फ्री आयन्स, वीक असेल तर इक्विलिब्रियम असणार, त्यातले काही फॉर दॅट कॉन्सन्ट्रेशन, फॉर दॅट टेम्परेचर द आयन्स, द नंबर ऑर कॉन्सन्ट्रेशन विल बी फिक्स. ओके, तर इट इज द कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन containing 1 mole of an electrolyte 1 mole पाहिजे, 1 mole of an electrolyte in V dm क्यूब घ्या किंवा ml घ्या, जे कुठलं घ्या, इक्वेशनमध्ये भरताना सगळे बाकीचे सगळे त्या युनिटप्रमाणे पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. इन V dm क्यूब म्हणजेच V लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे हे तुमचं 2 लिटर असू दे, 2.5 लिटर असू दे, अर्धा लिटर असू दे. ओके, इट कॅन बी एनी लिटर्स, 2 लिटर, 3 लिटर, हाफ लिटर, 1/4 लिटर. इफ दॅट मच सोल्युशन हॅज 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट असण्यासाठी ते त्या कॉन्सन्ट्रेशनचं कुठलाही कॉन्सन्ट्रेशन, ते तुमचं 0.x मोलार असेल, 0.y मोलार असेल, ओके, 0.2 मोलार असेल, 0.5 मोलार असेल, क्वांटिटी 1 मोल त्यात असण्यासाठी साहजिक आहे ना. समजा 0.5 मोलार सोल्युशन असेल एखादं, याचा अर्थ पर लिटर 0.5 मोल्स म्हणजे 2 लिटर घ्यायला पाहिजेत, कारण का क्वांटिटी 1 मोल असायला पाहिजे त्यामध्ये. समजलं का? समजा एखादं 10 मोलार आहे म्हणजे पर लिटर 10 मोल्स आहेत, म्हणजे मग इथं आम्हाला या पॉईंटसाठी मोलार कंडक्टन्ससाठी 1 मोल सॉल्यूट, तो इलेक्ट्रोलाइट, सॉल्यूट म्हणजे इलेक्ट्रोलाइट पाहिजे, म्हणजे 1/10 लिटर घ्यायला लागेल. मुद्दा लक्षात येतो का बघा? तर इट इज दी कंडक्टन्स म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ द इलेक्ट्रोलाइट. मग त्यासाठी त्याचे काहीतरी व्हॉल्यूम असणार, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन काहीतरी असेल, त्याला V म्हणूया, V dm क्यूब ऑफ दी सोल्युशन. आणि मग त्याप्रमाणे आपण जेव्हा अशा प्रकारे चर्चा करतो, मग त्याच्यावरून त्याचं इक्वेशन थोडंसं ते जस्ट लेट मी रब इट लिटिल बिट. येस, आता कप्पा म्हणजे काय समजलं? पुन्हा सांगतो की कप्पा म्हणजे जे कुठलं सोल्युशन असेल, ॲसिटिक ॲसिड सोल्युशन, NaCl सोल्युशन, HCl सोल्युशन, 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन असेल ते, तर त्याचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स तो कप्पा. ओके, किंवा 1 मीटर क्यूब SI युनिटमध्ये 1 मीटर क्यूब. आता आपण काढलेले मोलार कंडक्टन्समध्ये व्हॉल्यूम किती महत्त्वाचं नाही आहे, इथं व्हॉल्यूम महत्त्वाचं आहे, कॉन्सन्ट्रेशन काय पण असू दे. ओके, इथं व्हॉल्यूम, फॉर एक्झाम्पल CGS युनिट 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये त्या कॉन्सन्ट्रेशनप्रमाणे काय इलेक्ट्रोलाइट असतील ते असतील, कंडक्टन्स ऑफ दॅट 1 सेंटीमीटर क्यूब जे काय येईल फॉर दॅट कॉन्सन्ट्रेशन जे काय असेल ते असेल, दॅट इज कप्पा ऑफ दॅट सोल्युशन. ओके, तसं मोलार कंडक्टन्स लॅम्बडा म्हणजे काय, तर सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे महत्त्वाचं नाही आहे, दॅट व्हॉल्यूम, मग ते 1 लिटर असू दे, 2 लिटर असू दे, 500 ml असू दे, 200 ml असू दे, समजलं का, 7.3 लिटर असू दे, दॅट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन शुड कंटेन 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट, त्याला आपण, हा लॅम्बडा आहे बरं का, कॅपिटल, आपण लॅम्बडा स्मॉल लॅम्बडा असं काढतो. ओके, स्मॉल लेटर, हा कॅपिटल लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडामध्ये कॅपिटल लॅम्बडा म्हणलेलं बरं, लॅम्बडा मोलार कंडक्टन्स कॅपिटल लॅम्बडा असं काढतात, लॅम्बडा. ओके, येस. तर मोलार कंडक्टन्स लॅम्बडा इज इक्वल टू, असं लिहितो मी, डायरेक्ट लिहितो, पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, मग कप्पा इंटू V. आता हे इक्वेशन तुम्हाला कळलं का? कप्पा म्हणजे काय? समजा CGS युनिटमध्ये, आपलं CGS युनिटमध्ये विचारात करूया. कप्पा म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूमसाठीची इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. ओके, आणि हा 1 मोलसाठी
मग व्ही म्हणजे काय पहिला क्लिअर करायला पाहिजे ना. म्हणजे हे जे या टॉपिकमध्ये व्ही घेतात, व्ही व्हॉल्यूम, आणि व्ही म्हणजे काय, तर व्ही म्हणजे व्हॉल्यूम, फक्त व्हॉल्यूम नाही, इट इज दॅट व्हॉल्यूम. आता हे जर CGSमध्ये असेल तर हे सेंटीमीटर क्यूबमध्ये, नाहीतर ते जर SI युनिटमध्ये असेल तर हे मीटर क्यूबमध्ये. आता CGSमध्ये घेतलं, एका एक कुठलं तर घेऊन अभ्यास करायचा. ओके, दॅट व्हॉल्यूम हॅविंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. हे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स फॉर 1 युनिट व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब फॉर एक्झाम्पल. मग त्यात किती मोल असतील ते असतील, आणि याचे काहीतरी मग सेंटीमीटर क्यूब असतील ना 1 मोलसाठी. ओके, इट इज दॅट व्हॉल्यूम विच कंटेन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. मग 1 सेंटीमीटर क्यूबसाठीचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स माहिती आहे, मग 2 सेंटीमीटर क्यूबचं किती असणार, याच्या दुप्पट. मग समजा 10 ml आम्ही सोल्युशन घेतलं, 10 ml सोल्युशन घेतलं, हे 10 ml सोल्युशन घेतलं तर त्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय येणार, तर स्पेसिफिक कंडक्टन्स 1 ml साठीचं आम्हाला माहिती आहे. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1 ml. कप्पा इंटू 10. ओके, समजा 25 ml सोल्युशन आणि त्याचा आम्हाला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स पाहिजे, तर आम्हाला 1 mlचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स माहिती आहे. 1 mlचा कंडक्टन्स माहिती आहे, 1 इंटू 25. तसं आम्हाला 1 मोलसाठीचा पाहिजे. तर 1 मोल असण्यासाठी फॉर दॅट कॉन्सन्ट्रेशन हाऊ मेनी ml ऑफ सोल्युशन इज टेकन इज रिक्वायर्ड, त्या कॉन्सन्ट्रेशनचं. समजलं का. समजा 0.5 मोलार असेल, मग अशी मी बोललो, याचा अर्थ 1 मोल असण्यासाठी ते 2 लिटर म्हणजे 2000 ml घ्यायला लागेल. मग 2000 mlची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 1 mlची माहिती आहे इंटू 2000. मुद्दा कळतो का, पुन्हा ऐकाय मी काय म्हणतो. 0.5 मोलार मी म्हणालो, एक्झाम्पल देतो आहे. समजा 0.5 मोलार सोल्युशन आहे आपल्याकडे, याचा अर्थ पर लिटर 0.5 मोल्स आहेत. 0.5 मोल इन 1000 ml आहे. याचा अर्थ 1 मोलसाठी 2 लिटर म्हणजे 2000 ml. मग लॅम्बडा याचं काढायचं असेल म्हणजे 2000 mlचं काढायचं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स 1 मोल असण्यासाठी. 1 मोल इलेक्ट्रोलाइट पाहिजेत म्हणजे 2000 ml सोल्युशन पाहिजे. पण 1 mlचं आम्हाला माहिती आहे, 1 ml इंटू 2000. मुद्दा कळला का. 1 mlचं आम्हाला माहिती आहे स्पेसिफिक कंडक्टन्स. ओके, मग 1 मोलसाठी 2000 ml पाहिजेत या कॉन्सन्ट्रेशनचं असेल तर 1 mlला 2000 मल्टिप्लाय केलं तर 1 मोलसाठी म्हणजेच कॅपिटल लॅम्बडा मिळाला. आणि मग याचा अर्थ हा जर सेंटीमीटर क्यूबच्या साठीचा असेल तर हा mlमध्ये असं काढावं लागतो. म्हणजे आणि हा DM क्यूब, व्ही म्हणजे नॉर्मली DM क्यूबमध्ये एक्सप्रेस करतात. व्ही म्हणजे नॉर्मली तर कुठल्या युनिटमध्ये एक्सप्रेस केलं ते बघायचं. त्याच्यावर आणखी एक युनिट त्याचं डिराईव्ह करता येतं ॲक्च्युली. असं आहे बघा, मोलॅरिटी, त्याची काहीतरी मोलॅरिटी असेल ना, ती समजा M आहे, मोलॅरिटी M आहे. याचा अर्थ काय बरं, M मोल्स ऑफ दॅट मोलॅरिटी M असेल, M मोल्स करस्पॉन्ड्स टू 1000 ml. मग 1 मोल असायचं असेल करस्पॉन्ड्स टू वॉट, नाही का, 2 मोलार 3 मोलार 5 मोलार म्हणजे M मोल. मोलॅरिटीला M म्हटलं आहे नोट्समध्ये वगैरे. मग 1 मोल असायचं असेल तर आमचा अभ्यास चालू आहे तर 1000 इंटू 1 अपॉन M असं झालं आहे, 1000 अपॉन M. ओके, mlमध्ये जर चर्चा चालू असेल तर म्हणजे हे जर 1 सेंटीमीटर क्यूब तर व्हॉल्यूम इन ml भरायला पाहिजे. दॅट व्हॉल्यूम इन ml विच विल हॅव 1 मोल. म्हणजे जसं इथं मी उदाहरण तुम्हाला लगेच एक्झाम्पल घ्यायचं की माझ्याकडे समजा 0.5 मोलार सोल्युशन आहे आणि ते 0.5 मोलार सोल्युशनचं 1 ml सोल्युशन घेतलं, 1 ml सोल्युशन घेतलं आणि इलेक्ट्रिकल कंडक्टन्स चेक केला तर तो जो काय आला तो कप्पा होणार, तो कप्पा होणार. पण मला कॅपिटल लॅम्बडा पाहिजे म्हणजे मोलार कंडक्टन्स पाहिजे. म्हणजे काय पाहिजे की इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ दॅट व्हॉल्यूम फॉर दॅट सोल्युशन विच विल हॅव 1 मोल. आता हे 0.5 मोलार आहे म्हणजे 1000 mlमध्ये 0.5 मोल्स असतात म्हणजे मग 1 मोलसाठी 2000 ml. मग 1 mlची आम्हाला व्हॅल्यू आता इथं कळलेली आहे. मग अशी 1 ml घेऊन काढली तर इंटू 2000 केलं की तुम्हाला त्याचा कॅपिटल लॅम्बडा म्हणजेच मोलार कंडक्टन्स मिळणार. म्हणजेच व्ही म्हणजे नुसतं व्हॉल्यूम नाही आहे तर व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम असं नाही येते. इट इज दॅट व्हॉल्यूम. तर तुमच्याकडे जे काही कॉन्सन्ट्रेशन वगैरे दिलं असेल त्याच्यावरून तुम्ही व्ही काय भरायचं इथं या इक्वेशनमध्ये. जसं इथं तुम्हाला 0.5 मोलार दिला, याचा अर्थ काय बरं की 1 लिटरमध्ये 0.5 मोल्स आहेत. पण तिकडं व्ही काय भरणार, 1 मोलला करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम काय असेल ते. तर 1 मोलला करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम 2000 ml म्हणजे या केसमध्ये तिकडं व्ही 2000 भरायला लागेल. ओके, आणि मग त्याची मोलॅरिटीज दिली असेल काहीतरी तुम्हाला. जसं इथं मी 0.5 मोलार म्हणालो तर
एम मोलार असेल, जसं मी 0.5 म्हणाला होतो, मी एम घेतलं, एम मोलार, याचा अर्थ काय बरं, एम मोल्स इन 1000 ml ऑफ सोल्युशन, 1000 ml ऑफ सोल्युशन, 1 लिटर ऑफ सोल्युशन, याचा अर्थ 1 मोलसाठी 1 × 1000/m असं झालं ते. तर हे सोल्युशन आलं 1 मोलसाठी व्हॉल्यूम किती भरायला लागेल, 1 मोलसाठी व्हॉल्यूम, व्ही इज दॅट व्हॉल्यूम विच विल हॅव 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. आणि त्यामुळे मग हेच इक्वेशन कप्पा इंटू 1000/m हे लक्षात आलं का बघा. त्याची मोलॅरिटी जर एम दिली असेल, आता हे एक्झाम्पल समजून घेतलेलं पुन्हा जरा रफोर करून समजून घ्या. त्या सोल्युशनची मोलॅरिटी एम दिली असेल तर त्याचा अर्थ इन 1000 ml, 1 लिटर म्हणजे 1000 ml, इट हॅज एम मोल्स. मग 1 मोलसाठी ते किती असायला पाहिजेत, क्वांटिटी 1 मोलसाठी किती असायला पाहिजेत, तर 1 × 1000/m हे व्हॉल्यूम असणार त्याचं, नाही का, फॉर 1 मोल. मग ते तिथं भरलं आणि ते तिथं भरल्यानंतर हे इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन डायरेक्ट पार्ट करतात आणि न्यूमेरिकल जर डायरेक्ट प्लेन आलं तर खपून जातं. कुठं काही ट्रिकी आलं, हे नॉर्मॅलिटी झालं, हा CGSमध्ये आला, असं काहीतरी बदल होऊन आलं की मग ज्यावेळेला असा अभ्यास केलेला नसतो त्यावेळेला तिथं चुकतात. आणि त्यामुळं हे बोर्ड आणि ते काहीतरी असं नाही आहे. नंतर आपण त्या एक्झाम्पल्स आणि MCQs बघणार त्यावेळेला हे व्यवस्थित झाल्याशिवाय ते येणारच नाही. आणि मग त्यातले आणखी मिक्स, युनिट साईन, 2-3 टॉपिक मिक्स, छान छान एक्झाम्पल्स, म्हणजे त्यातलंच आणखी चांगलं, त्यातलंच मिक्स होऊन येणं म्हणजे चांगले MCQs म्हणजे हे सोडून आणखी नवीन वेगळा पॉईंट असं नसतं. जसं जुन्या सिलेबसमध्ये आम्ही 11-12मध्ये असताना हा पॉईंट, कंडक्टन्सचा पॉईंट आम्हाला नव्हता. आणि मग नसलेल्या मुद्द्यावर क्वेश्चन टाकला तर कसा येईल आम्हाला, त्याचा अभ्यास करणे म्हणजे ॲडव्हान्सचा अभ्यास करणे, असं काही डोक्यात अनेकांचे असायचं, तेव्हा पण असायचं. कारण CBSEमध्ये हा पॉईंट त्यावेळेला होता. आता सिलेबसमध्ये 1-2% पण फरक नाही, पूर्वी फार होता, केमिस्ट्री पुरतं. तर सांगितलं सहज. तर एका वेळेला एक मुद्दा समजून घ्या. मी आता जे सांगितलं ते पुन्हा ऐका, थोडं रफवर्क करा आणि आपली नोट्स बघा. नोट्स आणि लेक्चर हे क्लिअर झालं की आपणच न्यूमेरिकल्स बघणार, MCQs बघणार, हे क्लिअर झालं की मग टेक्स्टबुकमध्ये गेलात तर बरं पडेल. किंवा सुरुवातीला टेक्स्टमध्ये हे सगळं झाल्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल्स वगैरे बघितले, असं करत पुढं जायचं. एक्स्ट्रा MCQs मग त्यानंतर सोडवायचे. ओके, आता याचे आपण MCQs एस्पेशली पहिल्या न्यूमेरिकल्स बघू आणि मग MCQs पुढं बघणार. थँक्यू. Yes, friends, conductance of electrolytic solutions, one video lecture, just a previous, you have gone through that. And now before going through a few numericals, we will again go through the formulae and the units. Now this R resistance has unit ohm, that we know, ohm. Okay, and it is proportional to length of the conductor and inversely proportional to the area of cross section. Resistance, okay, and proportional to the length and inversely proportional to area of cross section. So if it is in CGS unit, okay, CGS, then centimeter square. So by following that, okay, resistance ohms, conductance, this is resistance, conductance, then automatically it will be, so resistance, the unit will be in ohms. Conductance, the unit will be, of course, ohm raised to -1, or it is MHO, mho. It is written this in SI, it is written by Siemens S. This we have considered earlier. Let us revise that. Now specific. Now if this were unit 1, suppose that CGS unit 1 centimeter and 1 centimeter square, then R will be equal to rho. Specific resistance, unit of rho on one side and everything else on other side, unit point of view, because this will be in centimeter, this one will be centimeter square. So when we shift this to on one side,
we will get unit of rho. Very simple mathematical. So rho will be as per this rho will be equal to R into A upon L. So unit point of view, ohm into centimeter square area upon centimeter, okay, and therefore it will be rho unit R resistance into A upon L, okay, and therefore ohm into centimeter, that the unit of specific resistance, okay. This will be required less. Then we introduced kappa. If this is conductance, specific conductance or conductivity, kappa, specific conductance or conductivity. This is specific resistance or resistivity, okay. So 1 upon rho is kappa, because conductance is 1 upon resistance. 1 upon resistance means whatever for resistance we have, that if I substitute here, ultimately I will get this 1 upon R. Left hand side 1 upon R means RHS 1 upon R. So what I get here is centimeter square upon, so this centimeter square, this is centimeter, and this is, since 1 upon R, if you fill this ohm raised to minus 1, automatically you will get unit of 1 upon rho is kappa, means if I fill kappa here, kappa, and unit, suppose that for kappa, if I use this, or I can use this any, so unit will be ohm. 1 upon ohm means ohm raised to minus 1, okay. Here ohm, either symbol or spelling, into centimeter upon centimeter square means centimeter raised to minus 1. Centimeter raised to minus 1. This will be the unit of kappa, ohm raised to minus 1 and centimeter raised to minus 1. If it were in SI unit, then it will be Siemens S is used for ohm raised to minus 1, 1 upon R into meter raised to minus 1. But let us be habitual to first, let us be used to first CGS unit, which is more in use, and therefore the unit of kappa. So once we practice, this will automatically get memorized. No separate efforts are required actually. This is one thing. Again, one more factor, because when we carry out experiment, conductivity experiment by using such conductivity cell, the two electrodes, normally these are platinum electrodes, or platinum plates. The distance between the two platinum plates, the distance, that is L, and the area of cross section of the platinum plates, that is A. Now once we select a conductivity cell, once the surface area of the platinum plate, the two plates, and the distance between the two plates, the area of cross section of the platinum plates, as if it is a conductor, as if suppose that this is a glass tube and two conductors are placed here and a solution, similar, okay. So two conductivity plates, the area of cross section, let it be A, and the distance between the two plates, if it is L, then if we select a conductivity cell, then these two values will be constant. These two values will be fixed, okay, constant, and therefore ratio will be constant. And that ratio, L upon A, we normally write as small b, and it is called as cell constant. It is called as cell constant.
And then once we use this equation kappa, okay, and this L, for if we select a particular cell, L and A, distance between the two electrodes, two plates, platinum plates, that L is constant, and area of cross section of both is identical and constant conductivity cell. Therefore L upon A is constant. Once L upon A is constant, and that L upon A we have decided to take it as small b. Therefore the kappa, in this case kappa, let me write it again, kappa is equal to either we can write 1 upon R or G, 1 upon R into B, and unit of B of course centimeter upon centimeter square, means centimeter raised to minus 1, centimeter raised to minus 1, and this is ohm raised to minus 1, 1 upon R ultimately total, this is ohm, okay. Or in this fashion we can write kappa is equal to G into B, cell constant. Now in some textbooks or notes, cell constant is written as G star, okay. Conductance and this cell constant G star, it may confuse, therefore we will avoid this. It is not that this it's wrong. Small b will be good. In most of the topics the cell constant symbol B is used. In few cases G star it is used. We will avoid, but we should know. So L upon A is equal to B. Once that is used, kappa, that equation becomes kappa is equal to B upon R, or kappa is equal to G into capital G into B, means kappa is equal to cell constant B upon resistance, or kappa is equal to conductance into cell constant. So these are the equations, and we should be able to develop or write or generate or calculate that way the unit of various symbols, rho, kappa, B, small b, cell constant, conductivity. So this much must be ready in our brains. We should practice. Same thing in the earlier lecture in details we have studied, and again unit point of view and symbol point of view, I thought it is necessary to revise, and therefore again, and so after just a pause I will remove this and will start considering initially a few simple problems, numericals. It is said sometimes